तर इकडे काम चालू आहे आमच्या भाऊरायांचं, असं मोबाईलवरती ॲड बनवतात वाटतं. तर हाय हॅलो नमस्कार, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर रात्रीच निघूची यात्रा करून मी डायरेक्ट गेले माहेरी. आता माहेरी गेल्याच्या नंतर सकाळ ते दुपारपर्यंतचा आमचा टाईम असाच गेला. आणि माहेरी गेल्यावर असा कंटाळा कोणाकोणाला येतो प्लीज कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, कारण व्हिडिओ पुढे जाऊन तुम्ही पाहणारच आहात की काय काय आहे. तर कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. आणि मुलं खूप उन्हात खेळत होते, त्यामुळे मिस्टरांनी आयडिया केली आणि लुडो लावून दिला मोबाईलवरती आणि मस्त मुलं असे लुडो खेळत बसले होते. आता छोटी छोटी माझी आणि भावाची आहे आणि ही दोन मोठी माझ्या बहिणीची मुलं आहे. मी पण लुडो खेळत होते. तर हे पोल्ट्रीवरती आमच्या कुत्रे आहेत, त्यांच्यासाठी चालल्या होत्या चपात्या बनवायच्या. आणि आमच्यासाठी माझा भाऊ बनवत होता बिर्याणी, दम बिर्याणी. कारण स्विनल त्या म्हणली मामाला की मामा मला तुझ्या हातची बिर्याणी खायची. तेव्हा मग त्यांनी सकाळी बोलली होती, मग सगळं तयारी केली आणि बिर्याणी बनवत आहे तो आता. तर चिकनला दही वगैरे मीच लावून दिलं होतं आणि तांदूळ वगैरे शिजवून त्याने घेतला आधी आणि मस्त अशी बिर्याणी आता दम लावायचं काम चालू आहे त्याचं. तर खूप छान स्वयंपाक बनवतो तो. बिर्याणी वगैरे तर बनवतोच, पण चिकनचं कालवण वगैरे पण छान बनवतो, कारण तो कोल्हापूरला राहिलेला आहे. 3-4 वर्ष तो सलग कोल्हापूरला जायचा. तर तिकडे स्वतःच कालवण चपात्या वगैरे त्याला सगळं येतं, म्हणजे स्वयंपाक पूर्णपणे बऱ्यापैकी सगळा येतो आणि हाताला टेस्ट पण खूप छान आहे त्याच्या. तर इकडे तो बिर्याणीला दम वगैरे लावत होता आणि बाकी हॉलमध्ये मुलं सगळे खेळत होते. लावायचं काम चाललं होतं आणि मी आपलं मग चान्स थोडंसं आपल्याला कंटेंट भेटायलाच पाहिजे, मग मी लगेच चालू केलं मोबाईल वगैरे. आणि याचं पण चॅनल आहे बरं का, माझ्या भावाचं पण चॅनल आहे. तर त्याचा एका व्हिडिओची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की तिथे जाऊन त्याच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर आता इकडे सगळं दम वगैरे लावून झाला होता आणि कलर राहिला होता. तर मी आईला विचारलं कलर ग. तर अशी दम बिर्याणी कोणाकोणाला येते प्लीज कमेंटमध्ये सांगा बरं का. मला तर नाही येत बाबा, मी कधी ट्रायच नाही केली. आणि व्हिडिओ लाईक पण करून द्या, कारण भाऊ माझा बिर्याणी बनवतो आहे म्हणल्यावर लाईक झालं पाहिजे. तर चॅनल सबस्क्राईब केल्यावर अशी जी घंटी येते ना, त्याला क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचतील. इकडे पूर्ण दम लावून झाला होता आणि कोथिंबीर वगैरे टाकली होती. नंतर त्याने तूप वगैरे हे केलं. आणि आता दम लावायला इकडे त्यांनी पोलपट आहे तो ठेवला त्याच्यावरती मस्त. आणि इकडे वहिनींनी चपात्या पण कुत्र्यांसाठी लाटून घेतल्या, कारण त्यांना जायचं होतं शेतामध्ये. कुत्र्यांना चपात्या वगैरे घेऊन जायचं होतं दोघांना, भाऊला आणि वहिनीला. तर इथे पण आमचे घरी पण 2 कुत्रे आहेत आणि शेतावरती पण 3-4 असतील बहुतेक, मला पण नाही सांगता येणार. आणि असे बिर्याणी झाली, आम्ही जेवण वगैरे केलं. वडिलांना पण शेतामध्ये पाणी धरत होते, त्यांना पण डबा दिला. आणि तर मी आमच्या बाल्कनीसारखं थोडंसं असा एरिया आहे, बाल्कनी नाही म्हणता येणार, पण थोडंसं भांडी वगैरे घासायला बनवलेलं आहे. तर घराच्या पाठीमागे मस्त अशी शेवग्याची झाडं. इथं पण छोटं पोल्ट्रीसारखं आहे, इथं पिल्लं ठेवतात. पिल्लं मोठी झाली का मग मोठ्या पोल्ट्रीत शेतात येऊन सोडतात. तर इकडे भारी बिर्याणीवरती ताव मारला आणि आम्ही सगळे चाललो आहे आणि आम्ही चाललो आहे पोहायला. तर कोण कोण आहे बघा. आता पहिलवान आता इकडे ना माझे सगळे भाऊ डेंजर आहेत. माझा भाऊ माझे चुलत भाऊ सगळे डेंजर आहेत पोहायला वगैरे. आणि मिस्टरांना पोहायला येत नाही, त्यांनी ड्रम आणला होता. ड्रम बांधत तर आमच्यावर खूप हसत होता, कारण मला इथे चांगलं पोहता. मुलं पण पोहली माझे. स्विनल आणि श्रीमईलासुद्धा माझ्या भावांनी आतमध्ये नेलं, त्यांना मस्त पोहून आणलं वरती. पोहून घरी आल्याच्या नंतर पुन्हा आवरलं वगैरे आणि बहिणीच्या इथं गेले यात्रेला. इकडे स्विनल चालली होती तिच्या घरात आधी, आणि यात्रा वगैरे झाली. तिकडून उशीर झाला होता आम्हाला निघायला,
परत माहेरी घरी आलो, तिथून बॅग्स वगैरे घेतल्या आणि पुन्हा निघालो आम्ही आमच्या घरी यायला. तर खूप अंधार झाला होता आणि तुम्ही पाहू शकता अंधार बऱ्यापैकी म्हणजे 8 तरी वाजले होते आम्हाला तिथून निघायला. इथे यायला आम्हाला 10 सव्वा 10 वाजले होते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.